आज इंडियन इकॉनॉमी आणि स्टॉक मार्केटमध्ये एकाच वेळी पॉझिटिव्ह आणि डेंजरस असे दोन्ही सिग्नल दिसत आहेत. एका बाजूला मार्केटने जबरदस्त कमबॅक केले, तर दुसऱ्या बाजूला इंडियन रुपी रेकॉर्ड लो जवळ पोहोचला आहे. बीएससी सेन्सेक्स लो पासून 790.9 रिकव्हर झाला, पण डॉलर समोर रुपी जवळपास 97 रुपये पर्यंत घसरला. त्याच वेळी कन्झ्युमर स्पेंडिंग आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये मोठी ग्रोथ दिसत आहे. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया मार्केट रिबाउंड पासून. आज सकाळी मार्केटमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर दिसत होता. ग्लोबल टेन्शन, ऑइल प्राइस आणि वीक रुपीमुळे इन्व्हेस्टर घाबरले होते. पण ट्रेडिंग सेशनच्या शेवटी मार्केटमध्ये स्ट्रॉंग रिकव्हरी पाहायला मिळाली. बीएससी सेन्सेक्सने दिवसातील लो पासून तब्बल 790 पॉईंट रिकव्हर केले, तर निफ्टी 50 पुन्हा 23,750च्या वर क्लोज झाला. बँकिंग, पीएसयू, ऑइल आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मजबूत बाईंग दिसली. अनालिस्टच्या मते इंडिया ग्रोथ स्टोरी अजूनही मजबूत असल्याचे सांगितले आहे. पण मार्केट रिकव्हरीच्या मागे एक मोठी चिंता अजूनही कायम आहे, ती म्हणजे इंडियन रुपी. इंडियन रुपी आता रेकॉर्ड लो जवळ पोहोचला आहे. डॉलर समोर रुपी जवळपास 97 रुपयेपर्यंत घसरल्यामुळे मार्केटमध्ये टेन्शन वाढलं. क्रूड ऑइल प्राइस, US ट्रेझरी यील्ड आणि स्ट्रॉंग डॉलर मुले INR वर मोठा प्रेशर तयार झाला होता. एक्सपर्ट या सिच्युएशनला परफेक्ट स्टॉर्म म्हणत आहेत. इंडिया मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल इम्पोर्ट करत असल्यामुळे ऑइल प्राइस वाढले की डॉलरची डिमांड वाढते. यामुळे रुपी कमजोर होतो. US बॉन्ड यील्ड वाढल्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर एमर्जिंग मार्केटमधून पैसा बाहेर काढताना दिसत आहेत. स्ट्रॉंग डॉलरमुळे एमर्जिंग मार्केट क्युरन्सीजवर आणखी प्रेशर वाढत आहे. वीक रुपीमुळे इम्पोर्टेड इन्फ्लेशन वाढू शकते. त्याच परिणाम फ्यूल प्राइस, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि डेली लाईफ एक्सपेन्सेसवर परिणाम होऊ शकतो. RBI मार्केट स्टेबलाइज करण्यासाठी डॉलर सेलिंग करत असल्याचे रिपोर्ट समोर आले आहेत. आता स्टॉक मार्केटमधील Q4 रिझल्टमधील पॉझिटिव्ह स्टोरीकडे वळूया, म्हणजे ज्युबिलंट फूडवर्क्स. तर ही डॉमिनंट इंडियाची पॅरेंट कंपनी असून मजबूत Q4 निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा प्रॉफिट 67% वाढून 82 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये देखील मजबूत ग्रोथ दिसली आहे. डॉमिनोज इंडियामध्ये स्ट्रॉंग ऑर्डर व्हॉल्यूम आणि स्टोअर एक्सपान्शनमुळे बिझनेसला सपोर्ट मिळत आहे. तसेच कंपनी पॉपॉय आणि डंकिन ब्रँड्सवर देखील ॲग्रेसिव्हली फोकस करत आहे. आता हेल्थकेअर सेक्टरमधील मोठ्या ग्रोथ स्टोरीकडे वळूया, म्हणजे अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेस. तर कंपनीने जबरदस्त Q4 निकाल जाहीर केला असून कंपनीचा प्रॉफिट 36% वाढून 529 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये 18%ची ग्रोथ दिसली आहे. तसंच कंपनीने ₹10 प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. हेल्थ अवेअरनेस, इन्शुरन्स पेनिट्रेशन आणि प्रीमियम हेल्थकेअर डिमांड वेगाने वाढत आहे. इंटरनॅशनल पेशंटमुळे मेडिकल टुरिझम बिझनेसमध्ये देखील मोमेंटम वाढत आहे. तर मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये दोन वेगवेगळ्या सिग्नल दिसत आहे. तर अशा वेळी इन्व्हेस्टरने काय करावं हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्टॉक मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.